शारदीय नवरात्री माहिती. शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे. नवरात्र म्हणजे नवरात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण नवरात्री आणि 10 दिवस साजरा होतो. प्रथम चैत्र महिन्यात कॅलेंडरच्या मार्च-एप्रिलमध्ये आणि पुन्हा शारदा महिन्यात साजरा होतो. नवरात्र ही वेगवेगळ्या कारणांसाठी आणि विविध हिंदू सांस्कृतिक क्षेत्रांच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. सैद्धांतिकदृष्ट्या 4 हंगामी नवरात्री आहेत. तथापि व्यवहारात पावसाळ्यानंतर शरद ऋतूतील शारदीय नवरात्री नावाचा हा सण प्रमुख आहे. हा सण हिंदू दिनदर्शिकेच्या अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात साजरा केला जातो, जो विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये येतो. शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजा कृत्य घडते. दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथांतून दिसून येते. दुर्गा देवतेचे महात्म्य भविष्य पुराणात कथन केलेले आढळते. शारदीय नवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण सण आहे, जो दरवर्षी आश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला सुरू होतो. या सणात देवी दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. नवरात्री म्हणजे 9 रात्री. या काळात देवीच्या शक्तीचा उपासना केली जाते. सणाची वैशिष्ट्ये. सुरुवात आणि समाप्ती. शारदीय नवरात्री प्रत्येक वर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला सुरू होते आणि 10 दिवस चालते. यानंतर विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो. घटस्थापना. आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमाईची 9 दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. पूजेसाठी महत्त्वाचे दिवस. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी देवीच्या एक विशेष रूपाची पूजा केली जाते. पहिला दिवस दुर्गा, दुसरा दिवस ब्रह्मचारिणी, तिसरा दिवस चंद्रघंटा, चौथा दिवस कुष्मांडा, 5वा दिवस स्कंदमाता, 6वा दिवस कात्यायनी, 7वा दिवस कालरात्री, 8वा दिवस महागौरी आणि 9वा दिवस सिद्धिदात्रीच्या पूजेला असतो. उपवास. भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी या 9 दिवसांत उपवास करतात. उपवासामुळे आत्मशुद्धी होते आणि भक्तीची भावना वाढते. अखंड ज्योत. घटस्थापनेच्या दिवशी अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि देवीचा आशीर्वाद मिळतो. नवरात्रीचा उत्सव. या काळात गरबा, दांडिया आणि धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. काही ठिकाणी देवीचे मंडप सजवले जातात आणि भक्तजन त्यांची पूजा करतात. महत्त्व. नवरात्री म्हणजे देवी शक्तीचा उत्सव आहे. या काळात मन, आत्मा आणि शरीराची शुद्धता साधली जाते. भक्तांच्या मनोकामनांची पूर्तता आणि समस्यांवर मात करण्यासाठी या सणाला विशेष महत्त्व आहे.